आणि ह्या अस्मितेच्या नावाखाली जे काही सोंगढोंग करतायत ना, हे महाराष्ट्राने आता ओळखलेलं आहे. आता राजसाहेबांनी कुठं जावं कुठं जाऊ नये याच्या सुद्धा आचारसंहिता यांनी तयार करायच्यात का? महाराष्ट्राची अस्मिता जपणारे सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक मान्यवर नेते आहेत. मी कोणा एका संजय राऊतला अस्मिता हा शब्द कळतो का? अस्मिता कशाला म्हणतात? दर वेळेला मराठीचा मुद्दा काढायचा, मराठीच्या अस्मितेसाठी. म्हणजे ही सगळी ठेकेदारी ही उभाटाची आहे. म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता कोण? तर संजय राऊत. महाराष्ट्राची अस्मिता कोण? तर उभाटा. मराठीचा मुद्दा कुणाचा? तो उभाटाचाच. हिंदुत्व कुणाचं? उभाटाच. आणि ह्या अस्मितेच्या नावाखाली जे काही सोंगढोंग करतायत ना, हे महाराष्ट्राने आता ओळखलेलं आहे. आता राजसाहेबांनी कुठं जावं कुठं जाऊ नये याच्या सुद्धा आचारसंहिता यांनी तयार करायच्यात का? महाराष्ट्राची अस्मिता जपणारे सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक मान्यवर नेते आहेत. मी कोणा एका पक्षाच्या नेत्याचं नाव घेत नाही. अनेक लोक आहेत, त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचं जतन कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आहे. म्हणून संजय राऊत सारख्या डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्त्याने असे वक्तव्य करणं हे लोकांना आवडत सुद्धा नाही आणि लोक त्याच्याकडे